नमस्कार मित्रांनो, टीईटी असो की सीटीईटी असो, फक्त एक ट्रिक आणि तुम्ही शब्दशक्ती कधीही विसरणार नाही. फक्त लक्षात ठेवायचं, जशास तसा अर्थ, न जुळणारा अर्थ आणि सूचित अर्थ, या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या की आपली शब्दशक्ती आणि त्यावर येणारे प्रश्न, त्यानंतर कोणताही शब्दशक्तीचा प्रश्न येऊ 5 सेकंदात उत्तर निघेल. तर व्हिडिओ लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पहा. या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्नांचा फास्ट ट्रॅक सराव स्पष्टीकरणासह घेणार आहोत. आणि मित्रांनो, व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा की आपला सराव हा स्पष्टीकरणाचा लागेल की फक्त फास्ट ट्रॅक सराव घेऊ. तर व्हिडिओ बघूया. आता नेमकी शब्दशक्ती ओळखावी कशी, त्यासाठी काही सोप्या ट्रिक्स. अभिधा म्हणजे लक्षात ठेवायचे की सरळ अर्थ, जशाचा तसा. जसा की राम शाळेत गेला, यामधील राम हा रामच आहे. गाय गवत खाते, यामधील गाय ही गायच आहे. इथे सरळ अर्थ आहे, जो की शब्दकोशाप्रमाणे किंवा रूढीप्रमाणे चालत आलेला आहे. दुसरी शब्दशक्ती म्हणजे लक्षणा. यात सरळ अर्थ जुळत नसेल तर लक्षणा शोधावी लागते आपल्याला. जसं की आज संपूर्ण गाव जमले. तर इथे गाव म्हणजे प्रत्यक्ष गाव जमा होते का? नाही, तर गावातील लोक जमतात. महाराष्ट्र आज जिंकला. महाराष्ट्र ही जमीन जिंकली का? नाही, तर महाराष्ट्राचा संघ जिंकला. म्हणून इथे लक्षणा शक्ती होती. तर तिसरी शब्दशक्ती म्हणजे व्यंजना. इथे सूचित अर्थ असतो. सरळ अर्थ आहे, पण त्यापेक्षा जास्त काही सुचत असेल तर ती व्यंजना शक्ती. या शक्तीमध्ये भावना, गुण, उपरोध किंवा एखादा लपलेला अर्थ व्यक्त होतो. उदाहरणार्थ तो सिंह आहे. आता हे 2 प्रकारे सांगू शकतो आपण. तो सिंह आहे किंवा एखाद्या शूर व्यक्तीबद्दल हे वाक्य बोलले जाते. तो सिंह आहे. आणि दुसरं उदाहरण पाहूया. तिचे हृदय दगडाचे आहे. म्हणजे तिचे हृदय खरंच दगडाचे आहे का? नाही, तर ती एक निर्दयी आहे. म्हणून इथे व्यंजना शक्ती होते. इथे सूचित अर्थ घ्यावा लागतो. लक्षात ठेवा, सरळ अर्थ अभिधा, सरळ अर्थ लागत नाही म्हणून दुसरा अर्थ घ्यावा लागतो लक्षणा, आणि सरळ अर्थ लागतो पण त्यात आणखीन भावना, गुण किंवा एखादा लपलेला अर्थ व्यक्त होतो किंवा उपरोध होतो, त्यावेळेस व्यंजना शब्दशक्ती होते. तर यापुढे आपण सलग 20 प्रश्नांचा सराव घेऊया. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर बघूया प्रश्न पहिला. शब्दाचा सरळ, रूढ आणि समाजमान्य मुख्य अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दशक्तीला काय म्हणतात? लक्षणा, व्यंजना, अभिधा की गौणी? आणि याचे योग्य उत्तर आहे अभिधा. कारण शब्द उच्चारल्याबरोबर जो त्याचा मुख्य, सरळ आणि शब्दकोशातील अर्थ आपल्याला समजतो, त्याला आपण अभिधा शब्दशक्ती असे म्हणतो. पुढील प्रश्न पाहूया. मी एक वाघ पाहिला. या वाक्यातील वाघ या शब्दाची शब्दशक्ती ओळखा. लक्षणा आहे, व्यंजना आहे, अभिधा आहे की लाक्षणिक आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे अभिधा. कारण वाघ म्हटल्यावर आपल्याला सहज, सरळ आणि मुख्य अर्थ समजतो, तो म्हणजे जंगली हिंस्र प्राणी वाघ. त्यामुळे येथे अभिधा शक्ती आहे. पुढील प्रश्न बघूया. अभिधा शक्तीच्या साहाय्याने प्रकट होणाऱ्या अर्थाला नेमका काय म्हणतात? लक्षार्थ म्हणतात, व्यंगार्थ म्हणतात, वाच्यार्थ म्हणतात की सूचितार्थ म्हणतात? आणि योग्य उत्तर आहे वाच्यार्थ. कारण अभिधा शक्तीद्वारे जे प्रकट होणारे मुख्य, सरळ आणि वाचनाबरोबर समजणारे, अर्थाला बोध देणारे शब्द असतात, त्यांना वाच्यार्थ किंवा मुख्य अर्थ असे म्हणतात. बघूया.
प्रश्न क्रमांक 4. आमच्या दारावरून हत्ती गेला या वाक्यातील शब्दशक्ती कोणती? अभिधा शक्ती, लक्षणा, व्यंजना की अभिधामूला? आणि आता उत्तर बघूया. तर उत्तर आहे लक्षणा. कारण हत्ती दारावरून जाणे म्हणजे चौकटीवरून जाणे किंवा छतावरून जाणे हे अशक्य आहेत. यावरून आपल्याला मूळ अर्थाला बाधा आणून दारासमोरील रस्त्यावरून हत्ती गेला असा अर्थ घ्यावा लागतो. म्हणून येथे लक्षणा शक्ती आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. आम्ही गहू खातो या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? वाच्यार्थ, लक्षार्थ, व्यंग्यार्थ की मूळार्थ? आणि योग्य उत्तर आहे लक्षार्थ. कारण प्रत्यक्षात कच्चे गहू न खाता आपण गव्हापासून बनवलेली पोळी किंवा अन्न खातो या संदर्भाने जुळणारा अर्थ इथे निघतो. म्हणून याला लक्षार्थ असे म्हणतात. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. सूर्य मावळला हे वाक्य ऐकल्यावर शेतकरी घरी चला, गृहिणी दिवाबत्ती करा आणि विद्यार्थी अभ्यासाला बसा असा अर्थ घेतात. तर येथे कोणती शब्दशक्ती होते? अभिधा होते, लक्षणा होते की व्यंजना होते? तर यापैकी कोणतीही होत नाही. याचे योग्य उत्तर आहे व्यंजना. कारण मूळ अर्थाला बाधा न आणता जो समोरचा ऐकतो त्याच्या परिस्थितीनुसार वेगळा सूचक असा अर्थ घेतो. त्यावेळेस होणारी शक्ती ही व्यंजना शक्ती असते. त्यातून निघणाऱ्या अर्थाला व्यंग्यार्थ असे म्हणतात. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. व्यंजना शक्तीने प्रकट होणाऱ्या अर्थाला काय म्हणतात? वाच्यार्थ म्हणतात, लक्षार्थ म्हणतात, व्यंग्यार्थ म्हणतात की सरळ अर्थ म्हणतात? चला तर याचे उत्तर पाहूया. याचं उत्तर आहे व्यंग्यार्थ. कारण व्यंजना या शब्दशक्तीच्या साहाय्याने जो चमत्कृतीपूर्ण किंवा सूचक असा अर्थ प्रकट होतो त्याला व्यंग्यार्थ असे म्हणतात. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. समाजातील असे लांडगे ठेचून काढले पाहिजेत या वाक्यातील लांडगे या शब्दातून कोणती शब्दशक्ती व्यक्त होती? अभिधा, लक्षणा, व्यंजना की उपमा? आणि याचे योग्य उत्तर आहे लक्षणा. कारण इथे लांडगा म्हणजे प्रत्यक्षात लांडगा हा प्राणी नसून लांडग्याच्या सारखी दृष्ट, क्रूर किंवा धूर्त प्रवृत्ती असलेली माणसे असा लाक्षणिक अर्थ अभिप्रेत आहे. म्हणून ही लक्षणा शब्दशक्ती आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. लात मारीन तिथे पाणी काढीन या वाक्यातील योग्य शब्दशक्ती ओळखा. अभिधा, लक्षणा, व्यंजना की गौणी? आणि याचे योग्य उत्तर आहे व्यंजना. कारण या वाक्याचा मूळ अर्थ बाजूला ठेवून अथक परिश्रमाच्या जोरावर कोणतेही अशक्य काम शक्य करून दाखवणे हा सूचक असा अर्थ इथे व्यक्त होतो. म्हणून ही व्यंजना शक्ती आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10. घरावर कणिक कोसळली या वाक्यात कोणती शब्दशक्ती आढळते? अभिधा, लक्षणा, व्यंजना की अर्थी व्यंजना? आणि याचे योग्य उत्तर आहे लक्षणा. कारण कणिक म्हणजे आपले पीठ नव्हे तर इथे घरावर आलेले संकट किंवा घरातील मुख्य व्यक्तीचे झालेले नुकसान असा संकटवाचक लाक्षणिक अर्थ घेतला जातो. म्हणून ही लक्षणा शक्ती आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न 11. सोन्याच्या पिंजऱ्यातील पोपटाला गोड फळे मिळतात तरी तो सुखी नसतो या काव्यपंक्तीतील शब्दशक्ती ओळखा. अभिधा, लक्षणा, व्यंजना की वाच्यार्थ? आणि त्याचे योग्य उत्तर आहे व्यंजना. कारण इथे मूळ अर्थाला बाधा न आणता त्याद्वारे पुन्हा एक अर्थ निघतो. ते म्हणजे परतंत्र्यात राहणाऱ्या माणसाला कितीही सुख सुविधा मिळाल्या तरी त्याला स्वतंत्र एवढे सुख मिळत नाही. हा व्यापक आणि सूचक असा अर्थ इथे निघतो.
म्हणून ही एक व्यंजना शक्ती आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न 12. घरात हत्ती चालला आहे तर बाजूला व्हा. जाड्या माणसाला उद्देशून म्हटलेल्या या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे? अविदा, व्यंजना, लक्षणा की वरील सर्व? आणि योग्य उत्तर आहे लक्षणा. कारण इथे माणसाला हत्ती हे अतिप्रचंड शरीराचा जाडपणाचा बोध करून देणारे एक लक्षणच होय. गुणाच्या साधर्म्यावरून घेतलेले हे एक लक्षण असल्यामुळे येथे लक्षणा शक्ती होते. पुढील प्रश्न. प्रश्न 13. कावळा उडाला या वाक्यातील शब्दशक्ती कोणती? व्यंजना, लक्षणा, अभिदा की गौणी? आणि त्याचे योग्य उत्तर आहे अभिदा. कारण कावळा नावाचा पक्षी हवेत उडून गेला हा सरळ, नैसर्गिक आणि नेहमीचाच मुख्य अर्थ इथे निघतो. त्यामुळे ही एक अभिदा शब्दशक्ती आहे. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. पाकिटात फक्त 1 रुपया आहे तोही खोटा या वाक्यातून व्यक्त होणारा उपरोधिक अर्थ कोणत्या शक्तीमुळे मिळतो? अभिदा, लक्षणा, व्यंजना की शुद्ध लक्षणा? आणि याचे योग्य उत्तर आहे व्यंजना. का? तर कारण वाक्य वाचताना अत्यंत दयनीय गरिबी किंवा नशिबाचा उपरोध सूचकतेने मनाला जाणवतो. अशा उपरोधिक किंवा द्विअर्थी वाक्यामध्ये व्यंजना शक्ती असते. पुढील प्रश्न. गंगापूर तांबे खातात या वाक्याची योग्य शब्दशक्ती आणि अर्थ ओळखा. अभिदा, वाच्यार्थ, व्यंजना, व्यंगार्थ, लक्षणा, लक्षार्थ की लक्षणा, वाच्यार्थ? आणि त्याचे योग्य उत्तर आहे लक्षणा, लक्षार्थ. कारण तांबे खातात म्हणजे तांब्याच्या पात्रात किंवा तांब्याच्या भांड्यात ठेवलेले अन्न असेल, पाणी असेल ते ग्रहण करतात. अशा संदर्भाने जुळणारा अर्थ काढावा लागतो. म्हणून ही लक्षणा शक्ती असून तिथे लक्षार्थ असा आहे. पुढील प्रश्न बघूया. राम एक राजा होता या ऐतिहासिक विधानात कोणती शब्दशक्ती आहे? लक्षणा, व्यंजना, अभिदा की अर्थलक्षणा? आणि योग्य उत्तर आहे अभिदा. कारण वाक्य अत्यंत साधे, सरळ आणि ऐतिहासिक सत्य सांगणारे आहे. राजा राम नावाची व्यक्ती राजे होते हा सरळ आणि मुख्य अर्थ निघत असल्याने येथे अभिदा शक्ती आहे. पुढील प्रश्न. वर परीक्षा चालू आहे दंगा करू नका या वाक्यातील वर या शब्दाची शब्दशक्ती ओळखा. अभिदा, लक्षणा, व्यंजना की वरील सर्व? आणि याचे योग्य उत्तर आहे लक्षणा. वर म्हणजे आकाशात नसून इमारतीच्या वरच्या मजल्यावर परीक्षा सुरू आहे असा सुसंगत अर्थ घ्यावा लागतो. यामुळे या अर्थाला बाधा आल्याने येथे लक्षणा शब्दशक्ती आहे. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. शब्दाच्या अंगी असणाऱ्या अर्थ व्यक्त करण्याच्या क्षमतांना व्याकरणामध्ये काय म्हणतात? शब्दसिद्धी, शब्दशक्ती, वाक्य रूपांतर की शब्द संपत्ती? योग्य उत्तर आहे शब्दशक्ती. कारण शब्दाच्या अंगी असणारा अर्थ व्यक्त करण्याचा जो गुणधर्म किंवा क्षमता असते तिला शब्दशक्ती असे म्हणतात. प्रश्न 19. निवडणुका जवळ आल्या की गल्लोगल्ली कुत्रे भुंकू लागतात या राजकीय विधानातील योग्य शब्दशक्ती ओळखा. अभिदा, व्यंजना, लक्षणा की गौणी अभिदा? योग्य उत्तर आहे व्यंजना. कारण या वाक्यातून प्रत्यक्ष कुत्रे भुंकणे हे अभिप्रेत नसून निवडणुकीच्या काळात गल्लोगल्ली फिरणारे मतलबी पुढारी किंवा कार्यकर्ते निरर्थक घोषणाबाजी करतात असा त्यातून उपरोधिक व सखोल सूचक अर्थ निघतो आणि म्हणून तिथे व्यंजना शक्ती आहे. पुढील प्रश्न. पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या या ऐतिहासिक वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? वाच्यार्थ, व्यंगार्थ, लक्षार्थ की मूळार्थ? आणि याचे योग्य उत्तर आहे लक्षार्थ. कारण का?
तर पानिपतच्या युद्धात महाराष्ट्रातील 1.25 लाख पुरुष मारले गेले आणि त्यामुळे त्यांच्या पत्नींना वैधव्य आलं, असा संदर्भाने अत्यंत करुण लाक्षणिक अर्थ निघतो आणि लक्षणशक्तीच्या या अर्थाला लक्षार्थ म्हणतात. म्हणूनच याचे उत्तर आहे लक्षार्थ.